मनुष्य गुन्ह्याचा वधाचा गुन्हा झाला पाहिजे, नाही आम्ही मोठं आंदोलन करू. मग तोडगा गुन्हा जबाबदार आरटीओ पेन. आमचे सध्या 3 स्पॉट रस्त्यावर आम्ही त्यासाठी स्पेशली तुम्ही आता हायवा गाड्यांचे जे काढला साहेब नका त्याच्यात उठे आम्हाला मी पण देतो आम्ही वाहतूक झाल्या असं मान्य करा. हे बघा जिथं काही पेपर असतील तिथंच आम्ही बोलतो. जिथं काही पेपरची कमतरता आहे आम्ही विनाकारण कोणाला केस देतोय असं मी मत आपलं 8 वर्षापूर्वी नाव घेतात ते पालकमंत्र्याला मारला पुढच्या समोर. हो तुमचं आम्ही तुमचं पुढे काय डिनाय करतो कुठलं म्हणणंच नाही. अरे तुझी भाषा म्हणून नाही अरे आम्ही तर कोणी करू शकत तुम्हाला म्हणून मी मागच्या तुझं झाला आणि केवळ जबाबदार तुम्ही. आणि एक घटना झाली ना याचे गुन्हेगार मी तुम्हाला मनुष्यवधाचा मी असं स्पीकर चालू यांच्यावर गुन्हा दाखल करा. कोणच्यावर तुमचं नाव काय आडनाव? गोडे साहेबांनो गुन्हा दाखल करा. एक मग दिसत तुम्हाला ओव्हरलोड गाडी जातात पण तुम्हाला दिसत तुम्हाला हा नियम आहे ओव्हरलोडचा. किती लोकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्यात तुम्हाला नेलं काय साठी. आणि साधा मॅन भेटला की 5,000 दे 10,000 दे. हे गव्हर्नमेंट शिक्षक का पण गव्हर्नमेंट पगार देतो ना तुम्हाला. गव्हर्नमेंट पगार कारण नाही गव्हर्नमेंट पगार. साधा म्हणून भेटेल की त्याला योग पेपर दे तो पेपर दे ते चालतो का तुम्हाला. माझा आपण खास मित्र तुमचा राजेश नारळकर विचारा. त्यामुळे आज 2, 3, 4 वर्षात किती बायकोला गेले सांगा ऍक्सिडेंटमध्ये. त्यांची कुटुंब गेली बरबाद झाली. त्याला जबाबदार कोण. यांची गटली मारतात जनतेने उपाशी मारू द्या. त्यांचे ऍक्सिडेंट करत त्यांना मारा याच्या व्यतिरिक्त या लोकांचं काही नाही. त्या दिवशी तुमचा जवळपास 2 तास रास्ता रोको होता. त्याच्यानंतर आता तुम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे. काय अल्टिमेटम दिलं प्रशासनाला. काय साहेब आहे हे आयवा डंपर चालतात खडीचे. एक केवळ त्यांचा लिमिट काय असतो बॉडी लेवल हे तुम्हाला माहिती आहे. हे डिगला असतो एकदम जवळजवळ 4-5 फूटचा. याच्यामुळे सर्व ऍक्सिडेंट करतात. याला जबाबदार कोण आरटीओ डिपार्टमेंट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे जनतेला माहिती आहे. आर्थिक व्यवहार चालतं 100% साहेब मी सांगतो 100% असं काय. आणि यांचे ते ये टाटा खालचे वरच्यांचे कॉर्पोरेटचे त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं. आम्ही आज त्यांना वॉर्निंग दिली. आजपासून आतापासून जर डिगला असेल खरीचा तर तुमच्यावर आम्ही थेट काय हायवे आंदोलन करू. मोठा करू. ऑफिस पण तोडू. मी सर सांगते हा उद्रेक म्हणावा का. उद्रेक अहो 2 भाऊ मेले. लहान एक 25 वर्षाचा एक 23 वर्षाचा. आपल्या मुलं गेलं आपलं कसं वाटतं सर तुम्ही सांगा मला. म्हणजे कशा प्रकारे पाठिंबा देते त्या 2 जे मयत झालेले आहेत त्यांचा आम्ही पाठला करू. त्यांना आम्ही पैसे मिळून देऊ आर्थिक सहाय्य. कारण त्यांच्या बिचारांचा आधार घ्यायला कुटुंबाचे तर त्यांचा वंशच साहेब बरबाद झाला. केवळ जबाबदारी क्वारीवाले हरामखोर बोलतो मी आणि आरटीओ ऑफिसर. आता तरी प्रशासन या संदर्भातून जागृत व्हावं आणि सगळं काय जागृत होण्याची हिंमत जागृत होणार तर आम्ही कशाला बसलो मनसे सैनिक. यापुढे उद्रेक 100% होणार साहेब. हे 0% आहे हो. लय खूप मोठा उद्रेक होणार आहे साहेब. धन्यवाद. थँक्यू. आम्ही आणि जे संबंधित डिपार्टमेंट आहेत यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा याबाबतच्या सूचना आणि विनंती पण साहेब मग अशा प्रकारची अवैध वाहतूक सुरूच कशी राहते. तुमचा त्याच्यावर प्रतिबंध नाहीये किंवा त्यांच्यावर बंधनं नाहीत का. सुसाट लोक गाड्या चालवतात आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. नाही गाडी अजून तर हा कालच्या ॲक्सिडेंटमधला जो विषय आहे तो अजून त्याची तपासणी सुरू आहे. आमचा स्क्वॉड जाऊन प्रत्यक्ष गाडीची तपासणी करून नंतरच जे काही तथ्य सांगता येतील ते सध्या त्या विषयावर काही भाष्य करता येणार. पण ही गाडी खडी वाहतूक करणारी अवैध वाहतूक करणारी गाडी होती आणि ती सापडली गाडी प्रत्यक्षामध्ये. गाडी तिथे पोलिसांनी सीज केलेली आहे. ती वाहन पोलिसांनी सीज केलेलं आहे. आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गाडी तपासणीसाठी आमचे अधिकारी तिथे जाऊन हे चेक करतो. पण या संदर्भामध्ये 2 युवकांचा तरुणांचा मृत्यू झालेला आहे. त्याला प्रशासन काय मदत करणार आहे पुढे. प्रशासनाच्या दृष्टीने आमच्या डिपार्टमेंटकडून तर मला सांगतो जरा कठीणच होईल. त्यांचे ऑफिसर नाही ते रजेवर आहेत. तर ह्या संदर्भात जे काही योग्य मदत किंवा जे काही पत्र करतील ते आमच्या डिपार्टमेंट. पण एक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येते. मग प्रशासन या संदर्भामध्ये अवैध वाहतूकच्या गाडीमधून अपघात होऊनही त्यांना मदत करणार असेल तर याला काय म्हणायचं. ॲक्च्युली ही अवैध वाहतूक किंवा त्यांच्याकडे जर रॉयल्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टी आता चेक केल्या जातील याच्याकडून महसूल विभागाने आमच्या अधिकाऱ्यांकडून. नंतरच सर अपघात होऊन आजचा 3रा दिवस उजाडला. चेक करणार आणि त्याच्यानंतर कारवाई करणार. ही ॲक्च्युली काल अपघात झाल्यानंतर आमचा स्पॉट तिथं प्रत्यक्ष जाऊन आलेला आहे. तिथं तपासणी केलेली आहे आणि प्रथम दिवशी त्यांनी माहिती घेतलेली आहे. परंतु तो चालक अजूनही किंवा चालकाशी काही अजूनही संपर्क झालेला नाही आणि मालकाशी सुद्धा संपर्क झाला नाही असं पोलीस. मनसेच्या कार्यकर्त्यांचा स्पष्ट आरोप आहे की अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारचे अवैध वाहतूक सुरू असते नेहमी. नाही
मी तरी ह्या गोष्टीचं खंडनच करेन, कारण की आमचं रेग्युलर चेकिंग आहे आणि तो स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे सुद्धा आहे. पण मग त्यांनी आज मागणी केलेली आहे, त्या मागणीची पूर्तता होणार आहे आणि ती कायमस्वरूपी होणार आहे की तुर्तास? नाही, ह्या मागणीची 100% पूर्तता होणारच आहे आणि ती कायमस्वरूपीच असणार. काय आश्वासन, म्हणजे तुम्ही काय त्यांना आश्वासित केलं? नाही, मी त्यांना तेच आश्वासित केले की ऑलरेडी मी सकाळपासूनच ह्यासाठी स्पेशल 3 स्क्वॉडच आम्ही इथं अपॉइंट केलेले आहेत ह्या स्पेसिफिक रूटवरच. त्यामुळं ह्या संदर्भातली कठोर कारवाई केली जाणारच आहे आणि ही कंटिन्यूच राहणार आहे. ही पुढे तुम्हाला तक्रार करण्याची कोणाला तुम्ही चान्स नाही देणार, संधी मिळणार नाही? आमच्याकडून जे स्क्वॉड तीच सांगतो की ही स्क्वॉड आमची सुरूच आहे तपासणी आणि रेग्युलर पण सुरू असते आणि स्क्वॉडना मी स्पेशल सांगितलेलं आहे की विशेषत्वाने ह्या बाबतीत जास्त लक्ष घालून कारवाई करा. पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे की वाहतूक करणाऱ्या गाडीवर फक्त चालक असतो, क्लीनर अनेक वेळेला नसतो, म्हणजे जवळपास 99% लोकांमध्ये क्लीनर नसतो जो क्लीनर सुरक्षेची काळजी घेतो, म्हणजे गाडी पुढे घ्या किंवा पाठीमागे घ्या. अशा प्रकारे केवळ पैसे आणि पगार वाचवण्याच्या हेतूने एखादा मालक जर फक्त क्लीनर ड्रायव्हरचा वापर करत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि अशा जर गाड्या तुम्हाला यापुढे दिसून आल्या तर त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात? ह्या संदर्भात असं जर वाहनं आढळून आले तर त्याच्यावर कारवाई 100% होईलच. परंतु ह्यात विशेषत्वानं अजून एक सांगू इच्छितो की ह्यात आम्ही जे क्वारी मालक आहेत यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनाच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जो उगमस्थान आहे मालाचं तिथूनच त्यांनी भरताना वजन करून आणि व्यवस्थितच भरून द्यावं आणि सोबत हेल्पर देणं गरजेचं आहे. त्यांना आम्ही ऑलरेडी पत्रव्यवहार झालेला आहे. एक अगदी शेवटचा, आता मगाशी बोलतो खरोशी फाट्यावर ज्या पद्धतीनं त्या गाड्या टर्न केल्या जातात, दुर्शेत फाट्यावर त्या ठिकाणी टर्न केल्या जातात, इथे 2-3 वॉचमॅन लोक असतात, म्हणजे ते तुमच्या अखत्यारीतले आहेत की त्यांच्या अखत्यारीतले आहेत? म्हणजे कोणता हा मुजोरपणा की थेट महामार्गावर अशा प्रकारच्या टर्न करण्यासाठी इतर म्हणजे दोन्ही बाजूला येणाऱ्या गाड्या रोखल्या जातात? नाही, ह्याच्या संदर्भातला तो कटच आपण बंद करण्याचे इन्स्ट्रक्शन्स PWDला देणार आहे. धन्यवाद.